नमस्कार मंडळी, कोकण सफरीचा आजचा 5वा दिवस. या सफरीत मालवण व देवगड मधील अनेक ठिकाणे आपण पाहिली. समुद्र किनारे, नदी किनारे, कांदळवन, मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे अशी विविध ठिकाणे पाहिली. आजचा कोकण सफरीचा 5वा व शेवटचा दिवस. चला आजही काही महत्त्वाची ठिकाणे पाहू. तत्पूर्वी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मालवण पासून 18 किलोमीटर लांब असलेल्या धामापूर या ठिकाणी आम्ही आलो. जिथे श्री भगवती देवीचं सुंदर मंदिर आहे. तलावा शेजारी असलेलं हे मंदिर खूपच विलोभनीय आहे. गोलाकार खांबावर उभारलेले कौलारू मंदिर आपल्या मनाचा ठाव घेते. मंडळी सुप्रभात. पुन्हा एकदा आज मी आलोय भगवती देवी टेम्पल धामापूर आणि पाठी आहे मंदिर आणि इकडे धामापूरचा तलाव. मंडई निम्मा अधिक मे महिना संपला आहे, पण धामापूरचा हा तलाव तुडुंब भरला आहे. पावसाळ्यात या तलावाची पाणी पातळी खूपच वाढत असते. भगवती देवी मंदिर शेजारी सातेरी देवीचंही कौलारू मंदिर आहे. आंबोळी चटणीची न्यारी घेऊन आम्ही मालवणला परतलो. काल निर्णयकार जयंत साळगावकर यांनी बांधलेलं हे गणेश मंदिर मालवणात प्रसिद्ध आहे. मालवणला आलेला पर्यटक या मंदिरात येऊन बाप्पाचे दर्शन आवर्जून घेत. मालवण समुद्र किनारी असलेले हे श्री मौनीनाथ मंदिर खूपच सुबक आहे. चिऱ्यामध्ये बांधलेले हे मंदिर मेढा परिसरात आहे. मौनी महाराज 17व्या शतकातील सत्पुरुष असून छत्रपती शिवराय त्यांना गुरुस्थानी मान.
5वा दिवस आणि शेवटचा दिवस. जास्तीत जास्त कोकण फिरायचा प्रयत्न केला आहे, जास्तीत जास्त ठिकाणं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.